का जरांगे पाटीलनं डायरेक्ट समाज आणून ओबीसीत आणून ठेवला देत, मग न टिकण्याचा मुद्दा यात येतोच कुठं. आता हा माणूस कोण आहे याला मी पण काही ओळखत नाही. आपल्या बाजूनी मराठ्यांच्या बाजूनी किंवा दुसऱ्या साईडनी दुसऱ्या बाजूनी, पण याने मराठा आरक्षणाबद्दल एकदम म्हणजे असं ज्याला कोणाला सांगतोय त्याला एकदम समजून सांगतोय. म्हणजे आपल्याला पण कळतंय का हा काय सांगतोय मराठा आरक्षणाबद्दल, का कसं कसं काय झालं आहे काय नाही. तर एकदा तुम्ही पुढचा व्हिडिओ नीट बघा. अहो न टिकायला त्यानं आरक्षण नवीन मागितलेलं नाही. त्यानं काय केलं की ओबीसी मध्ये आमचा समावेश आहे आणि आम्ही ओबीसी समावेश होण्यासाठी कुणबी असल्याचा जो क्रायटेरिया आहे त्यासाठी त्यानं सरकारचीच कागद त्यानं पुढे आणलीत. आता त्यानं मान्य काय करून घेतले की सगळे सोयऱ्यांना. मला एक सांगा, तुमच्या नात्यातला एका माणसाला कुणबी दाखलाय आणि त्यांना दुसऱ्यानं तो कसा काय कुणबी नाही हो? मग मला सांगा 6 महिन्यामध्ये समजा कुणबी दाखली वितरित झाली समजा, म्हणजे ह्या नव्या जिहानुसार 6 महिन्यामध्ये ॲफिडेव्हिट आणि कुणबी दाखला असणाऱ्या नातेवाईकाचं सर्टिफिकेट हे 2 कागद जोडून किंवा अन्य काही कंप्लायन्स पूर्ण करून जर समजा एका दाखल्यामागं 5 नातेवाईकांची दाखले निघाली तर सरळ सरळ तुमचे 2.5 कोटी मराठा समाज हा कुणबी झाला आणि तो ओबीसी आरक्षणात आला. ही मोठी अचिव्हमेंट आहे. सगळे सोयरे पण विषय तुम्ही म्हणता तसं वादासाठी सोडून देऊ, पण 57 लाख 54 लाख ते 60 लाख ज्या नोंदी आहेत यांना आरक्षण घेण्यापासून कोण रोखू शकते का? बर हां हां ऐका की दादा, ऐका ना, मी काय म्हणतोय ते नवीन असेल नाहीतर जुनं असेल. मला असं म्हणायचं आहे तो दाखला किंवा ती नोंद आहे तुम्ही कुठं प्रवासाला आहे का? मग का आवाज कसला यार? बरं एका जागी थांबा, एका जागी थांबा. मुळात असा मुद्दा आहे ते दाखले नवीन आहेत का जुने आहेत त्याचे प्रश्न विचारण्या गाढवांना मला असं म्हणायचं आहे की तो जो दाखला आहे तो दाखला आज हयात असणाऱ्या माणसाचा आहे का जुन्या माणसाचा आहे? ती जुना दाखला आहे तो त्याचा आजचा पंचाचा आहे. ती जी नोंद आहे ती नोंद जी सापडली आहे ती आजच्या माणसाची आहे हयात असणाऱ्या का ती जुन्या माणसाची आहे? तेवढं मला सांगा. नाही 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 नाही, तुम्ही चुकीचं उत्तर देताय. ही नोंद सगळी मोडी लिपीतली आणि जुन्या डॉक्युमेंटमध्ये आहे. ती किमान 2 पिढ्या मागची नोंद आहे. मान्य काय? 67च्या अगोदर 2 पिढ्या मागची नोंद आहे. 2 पिढ्याच्या मागच्या नोंदीची पुढची सगळी पिढी कुणबी होणार का नाही? मग ती 2 पिढ्या मागच्या माणसाची पुढची जनरेशनची लोकसंख्या किती असेल? 5 असेल का? संपला की विषय. मग आपण 5 धरूया ना. 5 जरी ॲव्हरेज धरले तरी सर आत्ता ह्या घडीला कोणतंही नवीन ॲफिडेव्हिट न देता त्या 2 पिढ्या जुन्या दाखल्याच्या नोंदीच्या आधारे त्याची सगळी कुटुंब आजचं गुणिले 5 या न्यायानं 2.5 कोटी मराठ्यांना कुणबी दाखले मिळाले जमा आहे आज. ही त्या जरांगेची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. आणि जे हंडगे त्याच्यावर प्रश्नचिन्ह वापरतात, ज्या लोकांच्या डोक्यात श्रेय नाही घ्यायचं आहे, स्वतः काही करायचं नाही आहे, स्वतःचं डोकं चालत नाही आणि त्यानं जे केलंय त्याला श्रेय द्यायला जीभ जड होते यांची, हा मुद्दा आहे त्याचा. कोण? दिलीप पाटील. तो तर 1 नंबर दिलीप पाटील. अहो मी काय म्हणतोय, ही सगळ्या समन्वयकांचं दुकान जरांगे पाटीलने बंद केलं की ज्या समन्वयकांना आरक्षणाची तिढा सुटला नव्हता तांत्रिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या, तो जरांगेनं एका धक्क्यात सोडवून या विकाऊ समन्वयकांचं दुकान त्यानं उद्ध्वस्त केलं. त्यानं आता समन्वयकांना आलेली पाकिटं गव्हर्नमेंट जर परत मागत असेल तर ती फार अडचणीत येणार आहे त्या काळात. आता काय पैसे खर्चून बसले असतील लेखाची. मला काय म्हणायचं आहे राहुल दादा, मला असं म्हणायचं आहे यामध्ये आपण हे प्रश्न विचारणाऱ्यांचे प्रश्न सगळं बसूया का जरांगेचं अचिव्हमेंट आपण सगळूया ते आपण करूया. माझं असं मत आहे जरांगे 100% यशस्वी झाले नाही असं जरी म्हटलं तरी ते जितके यशस्वी झाले ते मराठा आरक्षणाच्या लढ्यात आजपर्यंत कोणीही यशस्वी झालं नाही. किंबहुना हा मुद्दा न्यायमूर्ती PB सावंत सांगत होते, लक्षात घ्या. त्याकडं ब्रिगेडनं सुद्धा लक्ष दिलेलं नाही त्या काळात. आता उगाच ब्रिगेड उचना अवसान सांगून म्हणते ना की आम्ही ते ओबीसीतनं मिळायला पाहिजे म्हणत होतो, त्याला आता काही अर्थ नाही, त्याला काही अर्थ नाही. ही मेक मग खेडेकर साहेबांनी हे आधी क्लिक करायला पाहिजे. जरांगेंनी केलं ते तुमचं संघटनेच्या आधी याच्या आधी करायला पाहिजे होतं. तुमच्याकडे संघटन होतं. मी काय म्हणतोय, गायकवाड प्रवीण दादा असतील नाही तर आपले खेडेकर साहेब असतील, तुमच्याकडे मोठी ऑर्गनायझेशन होती का नाही? गावोगाव तुम्ही संघटन जागृती करून हे मुद्दा तुम्ही करायला पाहिजे होता का नाही? तुम्ही केला नाही म्हणजे तुम्हाला हे सुचलेलंच नाही आणि तुम्हाला ते करायचं नव्हतं, केलेलंच नाही तुम्ही. आणि त्या पोरानं त्या पोराने एकट्यानं ते एक हाती विषय हाताला आहे. लोकांचाही त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा आहे ना. ते तुम्ही आता त्याला मिळालेल्या यशात तुम्ही जर आता ऑडिटिंग करत बसला त्याचा काय उपयोग? तुम्ही आता किती बोलला तरी जरांगेचं जे आता काम झालेलं आहे त्याचे लाभ लोकांना मिळायला चालू होणार
लोक त्याचंच नाव काढणार, तुम्ही काही किती बोला, जरांगीचं नाव काढणार. आणि त्याला श्रेय द्यायला अजिबात तुम्ही म्हणजे जरा सुद्धा असं हायगाय केली नाही पाहिजे. म्हणजे त्यानं जितकं जीव ओतून काम केलंय तितकं आपण भर भरून त्याला आपण दाद दिली पाहिजे, असं माझं मत आहे. अचिव्हमेंट आहे ना तिथे 2-2.5 कोटी का झपाट्यात त्यानं सगळा समाज, ऑलमोस्ट सगळा समाज त्यांनी त्याला, सगळा समाज. मग आता अजून ह्याच्यापेक्षा, आता त्या एका अडाणी गरीब पोराचं कडनं अजून ह्याच्यापेक्षा किती अपेक्षा करताय? सगळे आता विनायक मेटे असतील किंवा या आरक्षणाची लढाई जे तुम्ही करणारे असतील, ही सगळी बडी धेंडा आहेत हो. या बड्या धेंडाने आरक्षणाचा धंदा करून त्यांनी राजकीय पोझिशन त्यांनी ऍक्सेप्ट केली, पोळी बाजून घेतली. ते काही इतके येडे होते का त्यांना मग विषय समजला नाही, असं काही नव्हतं ना. मग काय केलं? हा मग त्यामुळं आपण काही नाही, आपण त्यानं चांगली बाजू आहे ना, त्याला दाद द्यायला अजिबात, मला तर माझं सर मत आहे, ते दाद द्यायला अजिबात, असं माझं मत आहे.